9च्या नंतर तरी वाढवा, पण सहकार्य करा असं आतापासून बोलू नका. अध्यक्ष महोदय, मुंबई धारावी पुनर्विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केले नियम 293 वर पुढील प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, प्रस्ताव सर्वांकडे दिलेला आहे. फार मोठा प्रस्ताव असल्यामुळे परत वाचत नाही. बरोबर, तो तसा ठेवा. अध्यक्ष महोदय, मुंबई शहराच्या संदर्भामध्ये गेले 3 अधिवेशन हा प्रस्ताव येतोय, परंतु दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. मुंबईकरांच्या अपेक्षा फार मोठ्या या सभागृहाकडनं, कारण अलीकडच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा घटना या घडत गेल्या आणि त्या घटनांच्या माध्यमातून निश्चित सरकारचं धोरण काय आहे याविषयी अपेक्षेनं सरकारकडे मुंबईकर पाहायला लागला. आता मुंबई म्हणजे मुंबईपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मुंबई पुणे नवी मुंबई सारखं क्षेत्रही त्याच्यामध्ये MMRDAच्या माध्यमातून यायला लागलं आणि ज्या मुंबईमध्ये समस्या आहेत त्या या MMRDAच्या क्षेत्रामध्ये जवळपास सारख्या समस्या यायला लागलेल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मुद्दे मांडत असताना अध्यक्ष महोदय, अगदी या शहराचा शिस्तबद्ध पद्धतीने विकास झाला पाहिजे. या शहराच्या संदर्भामध्ये एक वेगळं धोरण, एक पॉलिसी नेहमीच सरकारने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. मुंबई एक बेट आहे, याला विस्ताराला जागा नाही आहे. तिन्ही बाजूने या मुंबई शहराच्या पाणी आहे आणि त्यामुळे आहे ती जमीन लिमिटेड आहे आणि त्या जमिनीच्या संदर्भामध्ये अधिकाधिक नागरी सुविधा देऊन त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची नीटपणे व्यवस्था करून जनजीवन सुरळीत करणं आणि त्यासाठी अनुषंगिक असलेल्या साऱ्या व्यवस्था करणं ह्याची फार मोठी जबाबदारी हे मुंबई शहरामध्ये आणि प्रामुख्यानं शासनावर आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करत असताना पहिल्या विषयाच्या संदर्भात आहे की मुंबई शहरामध्ये जे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांचंही प्रमाण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. रोजगारासाठी मुंबईकडे येणाऱ्यांचा लोंढा आपण थांबवू शकत नाही किंवा थांबवणं अवघडही आहे. अशा स्थितीमध्ये बाहेरचे येणारे माणसं या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आपल्या कुठे ना कुठे निवारा शोधत असतात. कोणी प्लॅटफॉर्मवर राहतो, कोणी अन्य ठिकाणी राहतो, कोणी झोपडपट्टीत राहण्याचा प्रयत्न करतो. ना तिकडे जायचंय काय बदलवून? झोपडपट्टीमध्ये कोणी शोधतो आणि अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय, मुळामध्ये या शहरामध्ये समस्या उभी राहिली ती घराची. येणाऱ्याला प्रत्येकाला कुठेतरी एक छोटंसं घर हवं आहे आणि त्यासाठी त्याची जीवनभराची धडपड या ठिकाणी असते. मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्या का वाढल्या? तर या ठिकाणी येणाऱ्यांना निवासासाठी जागा नाही आणि त्यांना घर घ्यायची त्याच्यामध्ये क्षमता नाही. अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय, मग झोपडपट्टीमध्ये राहत असताना कुठेतरी लहानसं घर मिळावं, भाड्याचं मिळेल तरी आणि स्वतःचं मिळालं तर आनंद आहे या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न असतो. आणि मग ह्या झोपडपट्ट्या वाढत चालल्या, घरं मिळत नाही आहेत आणि अशांचा फायदा नेमका या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे असणारे, दादागिरी करणारे माफिया, बिल्डर माफिया यांनी घेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, आणि मग शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणं, मग म्हाडाच्या असतील, शासकीय जमिनी असतील, वनजमिनी असतील का ज्या असतील त्या अतिक्रमण करून त्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामं करणं, अनाधिकृत बांधकामं करून त्याचे नियम वगैरेचं पालन न करता त्या ठिकाणी बांधकाम कसं झालं याच्याकडे लक्ष न देता त्या भराभरा उभ्या करणं आणि उभ्या करत असताना त्या ठिकाणी नागरिकांना स्वस्त दरात देतो असं आम्हीच दाखवून त्या ठिकाणी ते विकणं, हा धंदा मुंबईच्या परिसरामध्ये राजरोसपणे सुरू झाला. आणि मग अध्यक्ष महोदय, कमी किमतीत मला घर मिळत आहे, तातडीनं घर उपलब्ध होत आहे म्हणून अनेक लोक या अनाधिकृत बांधकामामध्ये जायला लागले. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या कालखंडामध्ये अनाधिकृत बांधकामच नाही तर अधिकृत बांधकामही या पावसामुळे असतील का याच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे असतील मोठ्या प्रमाणावर कोसळलेत आणि या कोसळलेल्या याच्यामुळे अध्यक्ष महोदय हजारो लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. अध्यक्ष महोदय, मुंबई शहर व उपनगरामध्ये 96 पासून तर आजपर्यंतची यादी माझ्याकडे आहे.
की इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या इमारती पडल्या। 7 मार्च 96ला ननवरे अपार्टमेंटला उत्तर विभागात 29 जणांचा मृत्यू झाला। 17 एप्रिल 97ला सुखसागर इमारत मालाडची कोसळली, 18 जणांचा मृत्यू झाला। 16 ऑगस्ट 97ला प्रवीण स्मृती इमारत विलेपार्ले यात 2 जणांचा मृत्यू झाला। 16 सप्टेंबर 97ला पूनम चेंबरमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला। मग गोविंद टावर याच्यात 35 जणांचा मृत्यू झाला। 25 जूनला 6 जणांचा मृत्यू झाला। 18 जूनला लक्ष्मी छाया इमारतीत 29 जणांचा मृत्यू झाला। दत्त इमारतीमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला 13 जुलै 2008ला। 25 ऑगस्ट 2009ला युसुफ मंजिल डीबी मार्कला डी विभागामध्ये काही जणांचे मृत्यू झाले। 10 जून 2013 रोजी 8 वाजता माहीम येथील छोटा दर्गा कॅडल रोडमध्ये आफ्ताब मॅन्सन या 4 इमारतीचा भाग कोसळून त्यामध्ये 11 जण ठार झाले, 7 जण जखमी झाले। अध्यक्ष महोदय, मुंबई ठाणे परिसरामध्ये दहिसर पूर्वला 7 जण मृत्युमुखीची घटना घडली, अलीकडे 22 जूनला झाली। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गारमेंट फॅक्टरीच्या इमारतीत 6 कामगार व 28 कामगार जखमी झाले, 6 कामगार ठार झाले। अध्यक्ष महोदय, सीड फाट्यावरची घटना आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये 100च्या आसपास लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। मुंब्रा रेल्वे स्टेशनवरून स्मृती अपार्टमेंटला 10 जण ठार झाले। रेल व्ह्यू ही इमारत 19 जून रोजी कोसळली। 12 जून रोजी बोरीवली येथील राजबाबू इमारत कोसळली। माहीम येथील अल्ताफ मेन्शनचे 10 जण ठार झाले। नाला सोपारा येथले पुणे दांडेकर पुलाजवळचे या सर्व घटनेमध्ये अध्यक्षमध्ये सांगायचा अर्थ असा की या सर्व घटनांमध्ये हजारो नागरिक ठार झाले। मग या इमारतींच्या संदर्भामधला प्रश्नचिन्ह उभं राहिला की अनाधिकृत इमारती असतील किंवा आपल्या धोकेदायक इमारती असतील, यामधून जे शेकडो लोकांचे मृत्यू जर वर्षीत जर व्हायला लागले असतील, त्या इमारतींच्या संदर्भामध्ये काही धोरण आपण घेणार आहात की नाही? का अशा स्वरूपाचे निरपराध माणसं या ठिकाणी मरत राहतील? आणि अध्यक्ष महोदय, यामधून अनधिकृत बांधकामं गेले पाहिजेत, पाडले पाहिजे, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जरी वारंवार भूमिका घेतली तरी या माध्यमातून राज्य सरकारला सातत्यानं त्या संदर्भातला अपयश झालंय। एका बाजूला अनधिकृत बांधकामं थांबवण्यासाठी राज्य सरकार निर्णय जाहीर करतं, परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकारकडे आतापर्यंत जर पाहिलं तर निदर्शनास आलेले अनधिकृत बांधकाम हे 55,972 आहे। निष्कासित केलेले अनधिकृत बांधकाम 51,744 असं म्हटलं आहे, पण प्रत्यक्ष ते झालेले नाही। आणि कार्यवाहीस प्रलंबित असलेले अनधिकृत बांधकाम अध्यक्ष महोदय, 55,972 बांधकामं या मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये अनधिकृत आहे, हे सरकारचे नोंद आहे। माझा प्रश्न असा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की अनधिकृत बांधकामं होऊ नयेत हा एक भाग, आणि अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी जे अतिक्रमण विरोधी मोहीम आपण करतो हा दुसरा भाग। या माध्यमातून आपले किती यश आपल्याला मिळालं। अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामं तोडण्याच्या संदर्भात रोखण्याच्या संदर्भामध्ये या मुंबई शहरामध्ये 3 जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण केलेली आहे, पण या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किती बांधकामं गेले त्याचा कधी आढावा आपण घेतलाय का? वर्षानुवर्ष हे कार्यालय कार्यान्वित आहे, अनधिकृत बांधकामं रोखण्याच्या संदर्भामध्ये यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, आणि या जबाबदाऱ्या दिलेल्या असताना सुद्धा अतिक्रमण वाढता कसे या शहरामध्ये, या संदर्भामध्ये सरकारने काही ठोसपणे पावलं उचलले आहेत का? तर अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये असं लक्षात येतं की या ठिकाणी सरकारच्याच हलगर्जीपणामुळे किंवा अधिकाऱ्यांच्या लाचखोरीपणामुळे याच्यामधलं अनधिकृत बांधकाम वाढते आहे, आणि सरकारचं त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, यामध्ये दिवसेंदिवस हे झोपडपट्टीचं क्षेत्र आणि एक क्षेत्र या ठिकाणी हे वाढून राहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, म्हणून माझा प्रश्न असा आहे की या तरतुदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी, त्याच्यावर कठोर कायदा करून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रथम उपाययोजना करण्याची गरज आहे। बांधकामं या ठिकाणी होत असताना त्याचा परिणाम ज्या अधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरही होणार आहे। मग सरकारला माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की ज्या धोकादायक इमारती आहेत, मग त्या मुंबई ठाणे परिसरामधल्या असतील, ज्या धोकादायक इमारतींच्या संदर्भामधलं आपलं नेमकं धोरण काय आहे? आपण त्या संदर्भामध्ये पॉलिसी जाहीर करणार होता, ती पॉलिसी अद्याप तो का जाहीर करण्यात आलेली नाही?
ज्या धोकादायक इमारती खाली करण्याच्या संदर्भामध्ये सरकारने सूचना दिल्या आणि महानगरपालिकेने आणि सरकारच्या माध्यमातून ज्या धोकादायक इमारती पाडण्याचा आता चालू आहे, या धोकादायक इमारतींच्या संदर्भामध्ये खाली करण्याचं धोरण तुम्ही घेतलं आणि हे खाली करत असताना ज्या इमारती खाली झाल्या त्या इमारती खाली होत असताना अध्यक्ष महोदय त्यांना मनपा अधिनियम 354 अन्वये नोटिसा देऊन भाडेतत्वाच्या घरात राहणारे चे नळ कनेक्शन इलेक्ट्रिक कनेक्शन तोडायच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे त्या तोडण्यातही आल्या। अध्यक्ष महोदय, यामधून प्रश्न उभे राहिले की ज्या धोकादायक इमारती आहेत या धोकादायक इमारती खाली करणं, पण त्याच्यामधलं भाडेकरूचं काय? अध्यक्ष महोदय, त्यात राहत असलेल्या भाडेकरूला पाणी नाही आहे, नळ नाही, आपलं काही इलेक्ट्रिक कनेक्शन नाही आहे। मालकाला असं वाटतंय की इमारत पाडली पाहिजे, पण भाडेकरूला वाटते इमारत पाडल्यानंतर माझं काय? त्यामुळे भाडे तत्वावर राहणाऱ्या त्या भाडेकरूंच्या संदर्भामधली नेमकी भूमिका काय आहे? त्याला जर ती इमारत पाडल्यानंतर पुढे त्याला काही मिळणार आहे की नाही, त्याला संरक्षण मिळेल की नाही? तो बरेच वर्षापासून त्या घरामध्ये राहतोय आणि हक्काचं असं भाड्याचं त्याचं घर त्याला परत मिळेल की नाही याबद्दलची शंका त्याच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, या दरम्यान या आपल्या याच्यामध्ये मुंबई शहराच्या याच्यामधून आपण प्रामुख्यानं ज्या योजना घेतल्या आहेत, SRIच्या असतील का 3K असेल, त्या तुम्ही डेव्हलपमेंटच्या स्कीम्स घेतल्या त्यामधून, परंतु त्या डेव्हलपमेंटच्या स्कीम्समधनं किती यश आपल्याला मिळालं, याचा फायदा सरकारला किती झाला, विकासकाला किती झाला? अध्यक्ष महोदय, म्हाडाच्या संदर्भामध्ये घरबांधणीचे कार्यक्रम आपण घेत असताना या म्हाडाच्या इमारती आपण आपल्या शासकीय जागेवर बांधत असताना, म्हाडाच्या जागेवर बांधत असताना अध्यक्ष महोदय, म्हाडाच्यासाठी जे तुम्ही आता विक्रीला काढलेले फ्लॅट्स आहे, या फ्लॅटच्या किमती आणि बाजारामध्ये ज्या विकासकाच्या मिळत असलेले दर याच्यामध्ये फारसं अंतर नाही आहे। मग अध्यक्ष महोदय, अफोर्डेबल हाऊसिंग, मानून मध्यमवर्गीय माणसाला घर मिळण्याच्यासाठीच्या ज्या योजना आहेत, या योजनांमध्ये म्हाडाचे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतील तर त्याला प्रतिसाद कसा मिळेल? म्हाडाला तुम्ही नफा ना तोटा या तत्वावरच घरांचं बांधकाम करत असताना त्या ना नफा ना तोटा या तत्वावर त्या ग्राहकाला मिळालं पाहिजे। फार झालं तर त्याच्यात 5-10% तुमचा नफा ॲड केला तरी चालेल, परंतु विकासकाची किंमत आणि भाड्याच्या फ्लॅटची किंमत ही सारखी आज जी मिळते आहे, या माध्यमातून म्हाडाच्या घरांना प्रतिसाद नाही। आणि तुम्ही कितीही सांगत असलात की आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग करतोय, गोरगरीब माणसांसाठी म्हाडाचे बांधकाम करतोय, हे याच्यामध्ये काही फारसं तथ्य दिसत नाही। त्यामुळे पहिल्यांदा म्हाडाच्या इमारती ज्या तुम्ही स्वतः बांधत असाल त्याच्या संदर्भात म्हाडाच्या इमारतींचे दर कमी करण्याची आवश्यकता आहे, तरच त्या गरीब माणसाला त्यामध्ये परवडता येईल। माझा दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की यामधला जो भार कमी करण्यासाठी तुम्ही रेंटल हाऊसिंग स्कीमची योजना आणली, पण रेंटल हाऊसिंग स्कीमच्या योजनेला किती प्रतिसाद मिळाला? रेंटल हाऊसिंगसाठी आपल्या त्याच्या खाजगी जमिनीवर असेल, सरकारी जमिनीवर असेल, बांधकामं करत असताना त्या ठिकाणी रेंटल हाऊसिंगसाठी त्यांनी सेपरेट जागा राखून ठेवावी आणि त्यासाठी 4 FSI पर्यंत त्याला सवलत देण्याची भूमिका आपण घेतली। किती बांधकामं आतापर्यंत या माध्यमातून झाले, किती भाडेकरू त्या ठिकाणी राहायला गेलेत, याचा जर आढावा घेतला अध्यक्ष महोदय तर रेंटल हाऊसिंग स्कीमलाही फार मोठा प्रतिसाद काही मिळालेला दिसत नाही। जे काही प्रकल्प रेंटल हाऊसिंगचे जवळ आहेत त्याला प्रतिसाद आहे, परंतु जे लांब गेले त्याला फारसा प्रतिसाद नाही। आणि या रेंटल हाऊसिंगच्या संदर्भामध्ये अनेक प्रस्ताव आपल्याकडे जे प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय, मग त्याच्यामध्ये चालना मिळत असेल, जवळच्या असतील तर त्याला चालना देऊन त्या ठिकाणी भाडेकरू देण्याची आवश्यकता आहे। माझा तर प्रश्न असा आहे की रेंटल हाऊसिंगमध्ये भाड्यासाठी जागा देत असताना त्याला मूळ मालकीनं कसे देता येतील या संदर्भामधला जर विचार करता आला, 4 FSI देत असताना त्याला बिल्डरला किंवा त्या जमीन मालकालाच त्याचा फायदा जास्त आहे, इतका प्रचंड फायदा जर त्याला होत असेल तर त्याने कमी किमतीमध्ये या मध्यमवर्गीयांना घरं देण्याचं धोरण त्याच्या माध्यमातून घेतलं पाहिजे। ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून 1 एकराच्या जागी 4 एकराचं बांधकाम करायला आपण परवानगी देत असू त्या ठिकाणी, तर अध्यक्ष महोदय त्या माध्यमातून आपल्याला गोरगरीब माणसाला हक्काचे घर देता येतील की काय या संदर्भामध्ये विचारधारा केली पाहिजे। वेळ कमी असल्यामुळे काही प्रश्नच घेऊन मी आपल्यासमोर बोलतो। माझा प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये की म्हाडाच्या किंवा शासकीय इमारतींच्या संदर्भामध्ये विकासकाला आपण ज्यावेळेस जमिनी द्यायचं ठरवतो की तो डेव्हलप कर आणि त्यामध्ये SRE स्कीम आपण केली पाहिजे किंवा अन्य योजनेखाली त्याला देतो।
आपण सरकार म्हणूनच म्हाडाच्या जागेवरचं अतिक्रमण खाली करून त्या ठिकाणी स्वतःच बांधकाम का करू शकत नाही? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक वेळी घोषणाही केली होती की यापुढे म्हाडाच्या जमिनी विकसित करत असताना सरकार ते स्वतः करेल. अशा किती जमिनी स्वतः विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आपण घेतलेल्या आहे. म्हाडाच्या जमिनी जर त्या ठिकाणी अतिक्रमण काढायला विकासक सक्षम आहे, परंतु सरकार अकार्यक्षम आहे का? अतिक्रमण काढण्यासाठी तो अतिक्रमण काढू शकतो, पण तुम्ही अतिक्रमण काढू शकत नाही. ही सरकारची भूमिका योग्य नाही आहे. त्यामुळे सरकारने अतिक्रमण काढावे, सरकारी जागेवर सरकारनेच बांधकामं करावे, म्हणजे ते स्वस्त दरामध्ये मिळतील आणि ते स्वस्त दरामध्ये आपल्याला ग्राहकांपर्यंत देता येतील. अध्यक्ष महोदय, धारावी पुनर्वसनच्या संदर्भामधला विषय तर मला वाटतं की आता खूप वर्षापासून गेलात पण पुढे गेलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, की धारावी पुनर्वसनच्या संदर्भामधली आपली प्रगती काय आहे? माननीय मंत्री महोदय त्या ठिकाणी राहत आहे, माननीय खासदार साहेब त्या ठिकाणून निवडून जात आहेत. मला वाटतं की मंत्री महोदयांना असतील का आमचे खासदार साहेब असतील त्यांना झोपडपट्टीत राहणं आवडणार नाही आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये त्या निवडून येत असताना धारावी ही जगामधली सर्वात मोठी झोपडपट्टी असा उल्लेख आपण करतो. पण अध्यक्ष महोदय, धारावी पुनर्वसनाच्या संदर्भामधलं पुनर्वसनचं जर झालं नाहीच, उलट तिथे असलेल्या झोपड्यांवर मजले वाढत चाललेलं आहे असं आजचं चित्र आहे. निदान रस्त्यानं जाताना येताना तरी आम्हाला दिसतं आहे की अतिक्रमण हटलं नाही, पुनर्वसन धारावीच्या याचं झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये 3 मजले 4 मजलेपर्यंत त्या छोट्या झोपड्या वाढायला लागलेल्या आहेत. अशा संदर्भामध्ये तातडीने या संदर्भामध्ये करणं, त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणारा एक अधिकारी त्यासाठी नेमला तसं आपण सांगत असतो. पण किती ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला? खरंच ग्लोबल टेंडर निघाले का? कितव्या विभागाचे निघालेले आहे? त्यामधला किती भाग तुम्ही मोकळा केलेला आहे? किती भागापर्यंत गेलेला आहे? या संदर्भामधलं वर्षानुवर्ष हे चालत असताना ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण काय प्रयत्न केले यासाठी अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती देण्याची आवश्यकता आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी धारावीच्या संदर्भामध्ये किती निवेदनांना किती रिस्पॉन्स मिळाला, निविदा प्रक्रिया किती दिवसात आपण पूर्ण करणार आहात, आणि धारावी झोपडपट्टी पुनर्रचना जर शासनाने आखून दिलेल्या निकषानुसार मार्गी लागत नसेल तर पुनश्च धारावी पुनर्रचना SRA सोपवणार आहात का? इतके वर्ष तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकले नाही तर परत SRA जाणार का? परत त्या ठिकाणी आपल्याला SRA कोणाला तरी खाजगी माणसाला देणार आहात का? येतील काही लोक, मग त्याच्या माध्यमातून काहीतरी करता येईल, पण ह्या करण्यामध्ये तुम्ही अपयशस्वी झालेले आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भाडे क्षेत्र तत्वावर देणाऱ्या योजना, माझा पहिला प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की ज्या अनेक योजना किंवा ज्या अनेक स्कीम आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये घेतलेल्या आहेत, मग त्या संदर्भामध्ये ज्या विविध सवलती दिलेल्या आहेत, या SRA सारख्या सवलती असतील का अन्य असतील, या मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तेच नियमाने ते निकष लावावे. आता मुंबईचे विषय फक्त मुंबईपुरते मर्यादित राहिलेला नाही, तर त्या भागामध्ये असलेला ठाणे आहे, कल्याण आहे, नवी मुंबई आहे, पुण्यापर्यंतचा भाग आहे, या सर्व क्षेत्रामध्ये विकसित करण्यासाठी जे मुंबईसाठी आपण नवनवीन 3K असतील किंवा अन्य योजना असतील, या योजना इथे राबवल्या, त्या आता महानगरच्या MMRDA क्षेत्रापर्यंतही त्याच स्वरूपाचे नियम आणि निकष त्या ठिकाणी दिले पाहिजे. ठाणे जिल्ह्यामध्ये लाखाच्या वर अतिक्रमण आहे, आपल्या लाखाच्या वर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे. वारंवार या संदर्भामधली भूमिका आमदारांनी या ठिकाणी मांडली, परंतु या धोकेदायक इमारती, अनधिकृत इमारती ह्या रेग्युलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी तुम्हाला पॉलिसी घ्यावी लागेल. जर ते घेत नसाल तर लोक त्यामध्ये राहताच आहे. काढणं, एवढ्या लोकांना काढणं आपल्याला शक्य नाही आहे. उल्हासनगर असेल किंवा अन्य ठाणे जिल्हा असेल, यामधली भूमिका घेऊन एक पॉलिसी आपण या संदर्भामधली केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, खाजगी जमिनीवर घरे बांधण्यासाठी प्राप्त झालेल्या 215 पैकी सुमारे 9.8 लाख भाडेतत्वावरील घरे प्रस्तावापैकी 41 प्रस्तावदारांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नसून 36 प्रस्ताव सदर योजनेच्या निकषात अपात्र ठरलेले आहेत. उर्वरित 138 कार्यान्वित प्रस्तावांपैकी 4.3 लाख भाडेतत्वावरील घरे, म्हणजे या प्रस्तावांना सुमारे 2.55 लाख भाडेतत्वावरील घरे प्राधिकरणाने लोकेशन्स क्लिअरन्स दिलेले आहे आणि 25 प्रस्तावांचे छाननी तुमच्या निर्णयानुसार सुरू आहे. अध्यक्ष महोदय,
13 प्रस्ताव 19 प्रस्तावाची छाननी करून 19,900 घरे कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आणि 13 प्रस्ताव 15,700 घरे प्राधिकरणास प्राप्त झाले असून त्याची छाननी सुरू आहे. काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही प्रस्ताव प्राधिकरणाने वेगवेगळ्या कारणासाठी रद्द केलेले आहे, तर काही प्रस्ताव अर्जदारांनी मागे घेतलेले आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या कामाला वेग देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मी या प्रस्तावाच्या संदर्भात आणखी एक माहिती आपल्याला सांगू इच्छितो की कामं सुरू करत असताना वर्षानुवर्षे कामं नियमबाह्य करतात आणि त्याला सरकारचंच समर्थन बऱ्याचदा मिळत असतं. अशा ठिकाणी जी योजना तुम्ही जारी केली त्या योजनेमध्ये त्याचे निदान नियम आणि त्याला निकष आणि दिलेल्या अटी त्याचं पालन केलं पाहिजे एवढी सरकारकडून आणि आमच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. परंतु अध्यक्ष महोदय, समता नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये ही म्हाडा वसाहत समतानगरची CTS नंबर 837 ते 840 मध्ये यामध्ये अध्यक्ष महोदय काही महत्त्वाचे मुद्दे तपासण्याची गरज आहे. समतानगर येथे एकंदर 93 सोसायट्या आहे. ह्या 93 सोसायट्यामध्ये पुनर्विकास करताना DC रूल 33(5) आपण त्याला लागू केला असून 2.5 FSI मंजूर केलेला आहे. एकूण उपलब्ध होणारे क्षेत्रफळ 4,18,100 चौरस मीटर आहे. 2/3 म्हाडाचा हिस्सा 2 CI प्रमाणे म्हाडास मिळणारे अधिमूल्य 1,449 कोटी किंवा 45 चौरस मीटरचे 4,538 सदनिका आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतील. म्हाडा प्राधिकरणाच्या 16/6/2011 परिपत्रकाप्रमाणे मुंबई मंडळाने स्वतंत्र योजना राबवल्यास त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही जर राबवली योजना तर त्या राबवल्यास मुंबई मंडळास मिळणारे अधिमूल्य 1,684 कोटी व 45 चौरस मीटरचे 6,807 गाळे हे म्हाडाने स्वतः जर केले तर त्यांना ते मिळू शकतात. अध्यक्ष म्हणून मी एखाद्या विकासकाला दिल्यापेक्षा म्हाडाच्याच आपल्या उपाध्यक्षांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की आम्ही करायला हे तयार आहोत आणि या संदर्भामध्ये इतके आपल्याला 200 कोटीचा फायदाही मिळू शकतो आणि इतके आपल्याला घरही जास्तीचे मिळू शकतात. तर अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपण ते SD कॉर्पोरेशन यांना 2,13,00,000 आपल्या 2,13,839 चौरस मीटर विक्रीसाठी क्षेत्र उपलब्ध होतं. समतानगर युनियनचा 7 जानेवारी 2007च्या ठरावामध्ये 70% लोकांची मान्यता हवी होती. याला 70% लोकांची मान्यता दिलेली नाही. यास कोणत्याही म्हणजे फेडरेशनचा यासाठी ठराव आहे, सर्व सोसायट्यांचा ठराव याच्यामध्ये नाही. 168 इमारतीपैकी एक इमारत म्हाडाच्या मालकीची असून 19 इमारती शासकीय अंगीकृत याच्या अखत्यारीतील आहे. तसेच संबंधित विभागाच्या पुनर्विकासात संमतीपत्र सुद्धा घेतले नाही. समतानगर युनियनमध्ये 93 संस्थांपैकी 55 सोसायट्यांनी सहमती दर्शवली आहे. उर्वरित 38 संस्थांनी SD कॉर्पोरेशनला सहमतीपत्र दिलेले नाही. आज तागायत फेडरेशनकडून म्हणजे SD कॉर्पोरेशनकडून 70% संमतीपत्र म्हाडास सादर केलेले नाही. मुंबई मंडळाकडून जारी केलेल्या देकार पत्रानुसार SD कॉर्पोरेशन यांनी उशिरा रक्कम भरणा केलेला आहे. देकार पत्राच्या अनुषंगाने विहित मुदतीत रकमेचा भरणा न केल्यामुळे नियमानुसार देकार पत्र रद्दबदल ठरते. देकार वेळेवर न भरता लेआउटमधील प्रोराटा शेअरचे देकार पत्र 1/12/2010 रोजी जारी केले. सदर बाब कोणत्याही नियमात बसत नाही. समतानगर युनियनचे सर्व ओरिजिनल कागदपत्र तपासण्याची गरज आहे. समतानगर युनियनला ना हरकतपत्र देण्यापूर्वी सीमांकन नकाशे संबंधित विभागाकडून मंजुरी घेण्यात आलेली नाही. नकाशात बदल करायचा झाल्यास किती क्षेत्रफळ ग्राह्य धरावे याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे. अशा स्वरूपाचे अनेक आहेत. मी आपल्याला हे पत्र देतो. माझा प्रश्न असा आहे की याऐवजी हे आणि हे त्यातल्या त्यात हे ब्लॅकलिस्टेड आहे. याच्यात अभियांत्रित हस्तांतरित प्रमाणित नकाशा नाही, मिळकत व्यवस्थापकांचे देयका प्रमाणपत्र नाही आहे, प्रस्तावित इमारतीचे नकाशे नाही आहे, वास्तुशास्त्रज्ञाच्या परवानगीचे साक्षांकन पळत नाही आहे, युनियनच्या वैयक्तिक सोसायट्यांना डेव्हलप करण्याचा अधिकार आहे पण तो हक्क दिला जात नाही आहे. प्रॉपर्टी कार्डवर शासकीय जमिनी खाजगी विकासकांनी इतर हक्कात नाव टाकलेलं आहे. खरं शासकीय जमिनींवर इतर हक्कामध्ये दुसऱ्याचे नाव येऊ कसे शकतात या प्रकरणामध्ये ते आलेलं आहे. आणि यामधून अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव DC रूल 33(5) अनुषंगाने व म्हाडा अधिनियम 55ची कारवाई करण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या 70% संमती असताना दिलेली नाही आहे.
आणि अध्यक्ष महोदय, HD कॉर्पोरेशनने आतापर्यंत वाडाचे SRAचे किती प्रकल्प केले त्याची याच्यामध्ये त्यांनी दिलेले नाही. विकासकाची नियुक्ती म्हाडाच्या नियमाप्रमाणे नाही. SD कॉर्पोरेशनने ब्लॅकलिस्ट केले आहे काय, या संदर्भातली सगळी माहिती पाहताना माझा प्रश्न असा आहे की हे जर नियमबाह्य असेल, जर नियमांमध्ये नसेल तर अशा स्वरूपाचे प्रस्ताव रद्द करून जे म्हाडाच्याच उपाध्यक्षांनी किंवा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सुचवलं आहे की हा प्रकल्प आम्ही स्वतः करू, म्हाडा जर स्वतः तयार करायला करत असेल आणि 200 कोटी रुपयाचा शासनाचा फायदा त्यात होत असेल आणि त्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर आपल्याला सदनिका मिळत असतील तर तातडीने या प्रस्तावाची छाननी केली पाहिजे आणि हे प्रस्ताव ज्यांना काही असे अनियमित दिले असते ते रद्द करून शासनाने स्वतःच त्याच्यामध्ये बांधकाम केले पाहिजेत. आणि या माध्यमातून अध्यक्ष महोदय की आपल्याला बांधकाम करता येईल. माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, काही प्रश्न या संदर्भामध्ये मुंबईच्या संदर्भामधले माझे आहेत की MMRDA क्षेत्रात मी म्हटलं की पुणे MMRDA क्षेत्रामध्ये झोपडपट्टी दादांना व अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर मोका कायद्यान्वये किती लोकांवर कार्यवाही करण्यात आली. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बांधकाम करत असताना आपण वारंवार सांगितलं की जे अनाधिकृत झोपडपट्टी दादा असतील, जे या ठिकाणी आमच्या जीविताला धोका निर्माण करतील, यांना मोका लावण्याची कारवाई सरकार करेल असं जाहीर केलं असताना किती लोकांना आपण मोकाखाली कारवाई केली. अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सला किती बिल्डर्सला पण ब्लॅकलिस्ट केलं. त्याचं धोरण कधी शासनानं ठरवलं आहे का किंवा ठरणार आहे का? झोपडपट्ट्या अतिक्रमण करण्यास व अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यास मदत करणाऱ्या किती अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली? म्हाडाच्या मालकीचे लेआउटवरील सेस अनसेस व मोडकळीस आलेल्या इमारती झोपडपट्टी सुधारण्यासाठी राज्य शासन किती दिवसात धोरण आखणार आहे? रेंटल हाऊसिंग स्कीमची अंमलबजावणी किती टक्के झाली? रेंटल हाऊसिंग स्कीम फेल्युअर होण्याची कारणे काय आहे? रेंटल हाऊसिंग स्कीममधील MMRDAच्या ताब्यात असलेली किती घरे भाड्याने देण्यात आली? भाड्याने द्यायची घरे आज तयार आहे, ते घर भाडेकरू जर खरेदी करायलाच तयार असतील तर त्यांना वाजवी दराने विक्री करण्याचे धोरण शासन आखणार आहे का? MMRDA परिसरात शासन, नपा, मनपा, सिडको, MMRDA, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट इत्यादी यंत्रणांच्या मालकीच्या जमिनीवर किती टक्के अतिक्रमण झालेले आहे? या सर्व यंत्रणांकडे 25-50 वर्षापासून अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन वगैरे यासाठीला व्यवस्था असताना ते किती कार्यान्वित का होऊ शकलेलं नाही आहे? या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी म्हाडाच्या संदर्भामधले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला लक्षात येते की आपल्याकडे जे अधिकारी काम करतात अतिक्रमण विभागामध्ये, म्हाडाच्या विभागामध्ये, हे काम करणारे अधिकारी अध्यक्ष महोदय मध्येच सोडून खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडे जायला लागले, खाजगी विकासकाकडे झाले. ह्याचे कारण काय? कारण आपल्याकडे सेवा द्यायची, आपल्याकडून शिकून घ्यायचं आणि खाजगी विकासकाला ते सेवा देत असताना मग त्या संबंधाचा उपयोग या ठिकाणी करून विकासकाला कसा लाभ होईल आणि नियमावलीचा कसा आपल्याला नीटपणे उपयोग करून घेता येईल, यासाठी आपण हे विचारणा केली पाहिजे की इतके अधिकारी आपल्याकडनं सोडून का जात आहेत आणि सोडून जाऊन हे विकासकाकडे नोकऱ्या करायला लागलेत. तर याचे कारणं काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरातील DC रूल 33.5, 33.7, 33.9, 33.10, 58.3 या तरतुदीचा भंग केलेल्या किती विकासकांविरुद्ध आपण कारवाई केली? अशा अनेक प्रश्न आहे. प्रश्न मी आपल्याकडे पाठवतो, पण मला असं वाटतं की मुंबई शहराच्या दृष्टिकोनातनं याची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे करण्याची या ठिकाणी अध्यक्ष महोदय गरज आहे. मेट्रो रेल्वेला वारंवार जी मदत वाढ देण्यात येते, प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे केव्हा सुरू होणार आहे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आपण मुदती वाढवल्या. मग 2007ला 1 डिसेंबर 2007, 2 फेब्रुवारी 11, 3 ऑगस्ट 2011, 4 डिसेंबर 11, 5 मार्च 12, 6 डिसेंबर 12, 7 2013 आणि त्यानंतरही अजूनपर्यंत मेट्रो अजूनपर्यंत कार्यान्वित झालेले नाही. या शहरामध्ये अध्यक्ष महोदय मोनोरेल अद्याप सुरू झालेले तारखा जाहीर होत आहेत, पण रेग्युलरपर्यंत मोनोरेल मेट्रो रेलच्या संदर्भामध्ये काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परिस्थिती नाही आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहराच्या संदर्भामध्ये मी आपल्याला हे बोलत असताना ज्या काही अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, SRAच्या योजना, मोडकळीस आलेल्या चाळी इत्यादी संदर्भामधले काही विषय आहेत. मी याच्यामध्ये फार वेळ घालवू इच्छित नाही, पण हे दोन्ही पत्र मी आपल्याला या ठिकाणी पाठवतो.
आणि या संदर्भामध्ये खुलासेवार मला माहिती मिळावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। पण अध्यक्ष महोदय, मुंबई शहर विस्तारच चाललेला आहे। या ठिकाणी एका बाजूला अनाधिकृत इमारत आहे, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येचे प्रश्न आहे, तिसऱ्या बाजूला इमारती उंच उंच होत चाललेल्या आहे। आकाशाला भिडणाऱ्या इमारती एका बाजूला होत असताना त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सवलती देतो, FSIची वाढ देतो, TDR ट्रान्सफर करायची परवानगी देतो। पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं आहे। संख्या वाढत चाललेली आहे, पण एका बाजूला इमारती उंच वाढत असताना रस्ते तेवढेच राहिलेले आहे। रस्त्यांमधली गर्दी वाढत चालली आहे, वाहनांची गर्दी वाढत चालली आहे, पोल्युशन वाढत चालले आहे, पर्यावरणाचा आमसोदल होत चाललेला आहे। अशा ठिकाणी नागरिक कसा तरी जीवन जगतोय, पण किती रोगांनी क्षतिग्रस्त झाला या संदर्भात त्याची त्याला जाणीव नसते। शहरामध्ये विस्तारीकरण करत असताना रस्त्यांची रुंदी, आरोग्य, त्या ठिकाणी असलेले प्लेग्राऊंड्स, खुल्या मोकळ्या जागा, वाहनतळांच्या व्यवस्था, या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये आता काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आलेली आहे। एका बाजूला जे राहणारे आहेत त्यांना घरं मिळाले पाहिजे या दृष्टीने काळजी घेत असताना त्याबरोबरीला मुंबई शहरामध्ये जे प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण अजिबात त्या संदर्भात उदासीन आहोत की काय अशी भूमिका आहे। प्रोग्राम घेतले जातात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ड्रेनेजचे प्रोग्राम असतील, सिवरेजचे प्रोग्राम असतील, इंग्रजांच्या कालखंडामधले 100 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन आहे, 100 वर्षाचे जे आहेत ते आज या ठिकाणी कार्यान्वित आहे। आपण 100 वर्षानंतरही या ठिकाणी नव्यानं पूर्ण मुंबई शहरामध्ये व्यवस्था निर्माण करू शकलेलं नाही, हे आपलं अपयश आहे। मी समजू शकतो की एका वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षातला कार्यक्रम नाही आहे, परंतु आज कार्यक्रम घेतला तर 25 वर्षानंतर तरी सिवरेजच्या किंवा ड्रेनेजच्या किंवा पाईपलाईनच्या व्यवस्था होऊ शकतील, त्या अद्यापपर्यंत परिपूर्ण झालेल्या नाही। मुंबई शहर पाऊस आला की अंगावर काटा उभा राहतो अशी या शहरातली स्थिती आहे। धो पडणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये जाणारा नागरिक, या संदर्भामध्ये अजूनही या पाण्याचं निसर्गीकरण, त्या संदर्भामधल्या व्यवस्थाने गुडघाभर पाण्यात गेल्याशिवाय या शहरातला नागरिक चालू शकत नाही अशी इथली स्थिती आहे। मग हे पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आपण काय करणार आहोत? समुद्राला ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस पाणी शहरामध्ये तुंबून राहतं, असे अनेक स्पॉट आहेत। अशा ठिकाणी या पाण्याच्या संदर्भातलं नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याकडे अजून जलनिस्सारणाच्या व्यवस्थांकडे आपलं फारसं लक्ष नाही आहे। मग अध्यक्षमध्ये मुंबई ठप्प होऊन जाते, रेल्वे ठप्प होऊन जाते, बस परिवहन ठप्प होऊन जाते। यासाठी दीर्घकालीन योजना किंवा उपाययोजना करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? जागतिक बँकेच्या बँकेच्या माध्यमातून अनेकविध योजना आल्या, आपल्याकडे जेवमारी सारखी योजना आली, त्या माध्यमातून आपल्याकडे मला वाटते की पूर्ण महाराष्ट्रभर ते घरं बांधण्या, निवारा देण्याच्या संदर्भामध्ये आहे की 2 कोटी की काही घरं आपल्याला केंद्र सरकारकडून राज्यभरासाठी त्या योजनेअंतर्गत नगरपालिका क्षेत्रात देण्याचं मान्य केलं आहे, त्यात महानगरपालिका सुद्धा आहे। मग अध्यक्ष महोदय, हा आपल्याला केंद्र सरकारकडे जाऊन कोटा अधिक वाढवून घेता येईल का? 80% जर केंद्र सरकार देत असेल आणि 20% आपल्याला भरावे लागत असतील तर ते 20%ची रक्कम अधिक भरून अशा स्वरूपाचे गोरगरीब माणसांसाठी घरं अधिक उभे करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करता येईल का? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये अजिबात आम्ही काही करू शकत नाही। पोल्युशनच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडत आहे। वाहणाऱ्या गाड्या आणि त्याच्यामधलं जे आग ओकत असणारे धुराडे आणि या धुराड्याच्या माध्यमातून शरीरावर होत असलेला परिणाम, याच्यावर आम्ही काही करू शकेल का? अध्यक्ष महोदय, वारंवार घोषणा केल्या, परंतु करप्शन, पोल्युशनच्या विभागामधलं करप्शन आणि पर्यावरण विभागाकडून करप्शन करून दाखले देणं, इमारती उंच करत असताना त्याच्या दाखल्याशिवाय इमारत उभी राहू नये अशी इथली अपेक्षा असताना हे अशा इमारती भराभरा उभ्या राहतात कशा? अध्यक्ष महोदय, या समुद्र काठावरचे जेवढे तीव्र आहेत त्या तीव्रांचे जंगल नष्ट झाले। रस्त्याने जात असताना आम्ही ठाण्याकडे गेलो तर आम्हाला नजरेनं दिसतं आजही आपण मुंबईपासून मुख्यमंत्री कदाचित हेलिकॉप्टरमधून पाहू शकतील, आपण गाडीनं जातोय, पण त्या ठिकाणी बघा बरं, आज जाऊन बघा केवढे मोठे तीव्रांचे जंगल कत्तल करून टाकले या ठिकाणी। अध्यक्ष म्हणजे आत्ता चालू आहे, या क्षणाला चालू आहे, मग कोणी रोख लावणार आहे की नाही या गोष्टीला? सुप्रीम कोर्ट सांगताय, हायकोर्ट सांगताय की तीव्राचे जंगल तुम्ही काढले, तोडता कामा नये। राजरोसपणे इमारती उभ्या राहायला लागल्या। इथून चेंबूरपासून जात असताना मुलुंडपर्यंत दोन्ही बाजूला जाऊन पहा, तुम्ही माहिती घ्या। आज या ठिकाणी हजारो एकर जमीन, शेकडो एकर जमिनीवरचे तीव्र आत्ता या 6 महिन्यामध्ये कापून टाकले आणि आजही चालू आहे। मग सरकारची यंत्रणा काय करते आहे? या मुंबई शहरासाठी वाचवणार आहात की नाही? समुद्रातलं पाणी मध्ये येऊ नये म्हणून त्या तीव्रांची आम्हाला गरज भासते,
त्या ठिकाणी आपल्या मत्स्य वगैरेचे आहेत, पण सर्वात महत्त्वाची जबाबदारी मुंबई शहर वाचवण्यासाठी असेल अध्यक्ष महोदय, तर जो फ्लो येतो तो तिथं अडवून धरण्याचं काम हे तीव्र करतात. आता तेच गेल्यामुळे या मुंबईमध्ये केव्हा पाणी येईल आणि मुंबई केव्हा पाण्यामुळे बुडेल यासाठी सांगता येत नाही अशी स्थिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे की मुंबईची चर्चा करत असताना आम्ही चर्चा करू, अनेक आमदार या संदर्भातल्या व्यथाही मांडतील, वेदनाही मांडतील, पण ठोस उपाययोजना या संदर्भामध्ये 4 गोष्टी आम्ही नक्की करणार आहोत. 4 वर्षात करू, 2 वर्षात करू, या संदर्भाचा प्लॅन आमचा आहे. असं कधी काही झालं का? योजना जाहीर होत आल्या, योजना करत आल्या, प्रत्यक्ष कार्यान्वित का होत नाही? आमचं लक्ष फक्त बिल्डरकडे, विकासकाकडे, SRAकडे आणि यांच्याकडेच राहिलं आहे का? नागरिकांच्या सुविधांकडे, आरोग्याकडे, शिक्षणाकडे काही आमचं लक्ष पूर्णपणे आहे की नाही? वाढती लोकसंख्या या शहरातले लक्षात घेत असताना विद्यार्थ्यांना शाळांपासून एकदम मुलगा जन्माला आला तर पहिला प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो, मुंबई शहरामध्ये कोणत्या शाळेत त्याला प्रवेश मिळेल आणि कोण माझ्या वशिल्याचा आणि कोण राजकीय पुढाऱ्याच्या चिठ्ठीने मला प्रवेश मिळेल. इथपासून तो 4 वर्ष 3 वर्षाचा होईपर्यंत त्याला ती काळजी पहिली असते की शाळेत कसं घालावं. मग यासाठी आपण त्याच्यासाठी शिक्षणाच्या व्यवस्था परिपूर्णपणे होतील यासाठी काही करता येईल का? निव्वळ महानगरपालिकांकडे सगळं देत असताना महानगरपालिका खापर न फोडता त्या ठिकाणी महानगरपालिका मजबूत करून, हे शहर एकटं महानगरपालिकेचं नाही आहे, हे एकटं शहर तुमचं माझं नाही आहे, हे एक जागतिक दर्जाचं शहर आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं काही योजना आणून ह्या शहराला आम्ही वर आणखी देऊ शकू का? या ठिकाणी या शहराचा सांस्कृतिक वारसा या ठिकाणी टिकवता येईल का? मला सांगा. तुम्ही क्रीडा मंत्री बसलेले आहे त्या ठिकाणी, आमचं पद्माकर वडील, तुम्ही शिक्षण मंत्री आहात. मला या 20-15 वर्षामध्ये 16 वर्षामध्ये या मुंबई शहरातला एक असा ॲथलेटिक्समधला असा एक माणूस या मुंबई शहरातला गेला नाही. क्रिकेटमधले गेले असतील, अन्य गेले असतील, पण या संदर्भामध्ये अध्यक्षमध्ये ग्रामीण क्षेत्रातला कोणी पोहणारा गेला असेल आंतरराष्ट्रीय दर्जावर, कुस्तीमध्ये ग्रामीण क्षेत्रातला पोहोचला असेल, पण या मुंबई शहरामधल्या 4 कोटी 3 कोटी लोकसंख्येपैकी एकही माणूस जाऊ शकत नाही. दर्जेदार याच्यासाठी ऑलिम्पिकमध्ये आम्ही पोहोचू शकत नाही. आमची क्षमता नाही का? आमची क्षमता आहे, परंतु या ठिकाणी आरोग्यच तुमचं नीट राहिलेलं नाही. तुम्ही याच्यामध्ये किती आजार आले त्या मुंबईकरांना अजूनच माहीत नाही. जेव्हा उपचारासाठी जातो तेव्हा समजायला लागले. मग या मुंबईचं आरोग्य ठीक राहण्यासाठी आम्हाला काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पोल्युशन मिटवण्याच्या दृष्टिकोनातून काही व्यवस्था करता येतील का? याची तरी आम्ही काळजी केली का? त्या निव्वळ हे अतिक्रमण पडले, बिल्डिंगा पडतात, चर्चा होत राहतात, माणसं मरतात, मदत करत राहतो. ते मदत करण्यामध्ये आपल्या माध्यमातला भेदभाव केला जातो. शेड फाट्याला पडलं तर 2 लाख रुपये आणि मुंबऱ्याला पडलं तर 1 लाख रुपये, कल्याणला पडलं तर 50,000 रुपयाची मदत त्याच्या कुटुंबियांना करायची. मदत तर सर्वांना सारखे केले पाहिजे. शिडफाट्यात पडले म्हणजे ते काही वेगळे माणसं होते का? ते अतिक्रमणमध्ये होते, त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख आणि इकडे मुंबऱ्याला आणि कल्याणला भिवंडीला पडले त्याला 1 लाख. हा भेदभाव सरकारकडून असता कामा नये. शेवटी सर्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मुंबई शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. नाहीतर मग ही शिवसेना भाजपची महानगरपालिका आहे का? मग ती त्यांची आहे का? मग हे यांची आहे का? हे न करता ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि त्यामुळे मुंबई शहरातले प्रश्न घेऊन या ठिकाणी सातत्यानं मुंबईकडे लक्ष देणं. या ठिकाणी आर्थिक स्रोत बंद होत चालले. या ठिकाणी मुंबईवरून अनेक ऑफिसेस स्थलांतरित होत चालले. मुंबईवरून इंडस्ट्री आमची स्थलांतरित झाली. मुंबईमधून रोजगाराच्या संधी फक्त सर्व्हिस सेक्टर्समध्येच यायला लागल्या. बाकीचे सेक्टर्स आमचे हळूहळू बाजूला जायला लागले. आणि या गजबजाटामधून मार्ग काढणं आणि मुंबईमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय याला मदत करणं, या संदर्भामधलं आपलं धोरण, वाहतूक, रस्ते वगैरेच्या संदर्भामध्ये आपण घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं मदत करावी अशी माझे आपल्याला विनंती आहे. अनेक प्रश्न या संदर्भामधले आहे आणि हे प्रश्नांचे सर्वत्र हे काही पत्र मी आपल्याला जो वेळ कमी असल्यामुळे, पण माझी अपेक्षा आहे आपल्याकडनं की या प्रश्नांच्या संदर्भामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करा. आणि वेळ मिळाला तर या प्रश्नांचे उत्तरं मला मिळाले तर मला अधिक आनंद होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय, आपण आल्या दिवसापासूनही आणि त्याच्या आधी पण अनेक प्रश्न, आपल्या अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं आपल्याकडे दिले. चालूच आहे. कुठे तर निर्णयाप्रत आले असतील की नाही? 52-54 इतके मोठ्या प्रकरणं आम्ही देत राहतो.
ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या विभागाच्या माध्यमातून कमीत कमी एखादा प्रस्तावाचा जरी न्याय मिळाला असेल तर ते आम्हाला कळवा, तेवढी तसदीक घ्या की या संदर्भामध्ये याच्यात आहे आणि नेमकं काय झालं हे लेखी कळवलं तर मला पत्रकारांना कळवता येईल की निदान हे एवढे प्रकरणं दिलेत, आता असा न्याय मिळाला, हे काम बंद झालं, हे नियमात होते, नियमात नव्हतं. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून त्याला दिरंगाई होते की काय अशी शंका यायला जागा आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते नक्की आपण सोडवावे आणि मुंबईला न्याय द्यावा एवढी विनंती करतो. आणि हे जे काही पत्र आहे ते आपल्याकडे पाठवतो, त्याची नोंद घ्यावी. आणि मी तर म्हणणार आहे तुम्हाला, खूप मोठा वाव या ठिकाणी आहे. आपण आपलं अफोर्डेबल हाऊसिंगचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकतो. हे विकासांच्या जीवावर नाही आहे. आमच्याच जमिनी एवढ्या मोठ्या आहे की त्या स्वतः आम्ही डेव्हलप करू शकतो. हा FSI विकासकाला दिल्यापेक्षा माझ्याच जमिनीवर मी माझा FSI वापरू शकतो. TDR ट्रान्सफर करणं तर माझ्याच ग्राउंडवरचा ट्रान्सफर केलेला TDR शासकीय जमिनीवर मला बिल्डिंगा बांधत असताना, हाऊसिंग करत असताना आम्हाला करता येईल. अनेक कल्पना आहे. गोरगरीब माणसांना घरं बांधत असताना स्वतःहून विल पॉवर ठेवली तर सरकारनेच बांधले पाहिजे आणि सरकारने केले तर बाकीच्याही ठिकाणी न्याय मिळू शकेल अशी भूमिका जर घेतली तर मला वाटतं या मध्यमवर्गीयांना आणि या गोरगरीब माणसांना याच्यात न्याय मिळू शकेल. या दृष्टीनं प्रोजेक्टची आखणी करावी. आणि सर्वात महत्त्वाची बाब सांगतो आपल्याला की जे काही प्रकल्प येतील, जे काही प्रस्ताव येतील त्या प्रस्तावाचं यस ऑर नो, परंतु त्याला लवकर मान्यता मिळावी. त्या संदर्भामधला निर्णय धोरणात्मक असेल तर लवकर मान्यता द्या. तुम्हाला नसेल पटत तर त्याच्या बाजूला राहा. जो निर्णय असेल तो लवकर घेतला पाहिजे. शेकडो प्रस्ताव प्रलंबित आहे, शेकडो प्रस्तावाची छाननी वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्यामुळे नियम बदलतात, किमती बदलतात, माणसं बदलतात, या माध्यमातून न्याय मिळत नाही. त्यामुळे जरा प्रशासनामधल्या या गती यांना वेग आला पाहिजे आणि हे प्रस्ताव जे आहेत, जे काही तुम्हाला पॉलिसीज मॅटर्स आहे, ह्या लवकर पॉलिसीज मॅटर्स जाहीर केल्या पाहिजे. पॉलिसी मॅटर जाहीर करत असता आपला वर्ष लागायला लागलं तर पूर्वीसारखी परिस्थिती नंतर नसते. त्यासाठी प्राधान्यानं पॉलिसी मॅटर्स आपल्याकडनं गेल्या पाहिजे. SRAच्या असतील, 3Kच्या असतील, भाड्याच्या तत्वावर इमारतींच्या असतील, धोकादायक इमारतींच्या संदर्भात असतील, खुल्या जागांच्या संदर्भामध्ये असतील, ज्या काही पॉलिसी मॅटर्स असतील त्या लवकर जाहीर कराव्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.